नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम एच अकॅडमी युनिक आपल्या यूट्यूब चॅनलवर. पोलीस भरती PO सिरीजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीला मागच्या काही वर्षांतील वारंवार रिपीट झालेले आणखी काही 25 प्रश्न घेऊन आलो आहे. तर लगेचच आपल्या प्रश्नांकडे वळूयात. आपला पहिला प्रश्न आहे, कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक मानले जाते? ए. लिओनेल रॉबिन्स, बी. ॲडम स्मिथ, सी. अल्फ्रेड मार्शल, डी. यापैकी एकही नाही. मी 5 सेकंद थांबणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ हे स्कॉटलंडचे एक तत्त्वज्ञ अर्थशास्त्रज्ञ होते. कॉजेस ऑफ दी वेल्थ ऑफ नेशन्स हा ग्रंथ ॲडम स्मिथ यांचाच आहे. यावर मागच्या परीक्षेत प्रश्न येऊन गेला आहे, त्यामुळे महत्त्वाचं आहे कॉजेस ऑफ दी वेल्थ ऑफ नेशन्स. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील पूर्वेकडील कोणत्या जिल्ह्यात तलावांची व तळ्यांची संख्या जास्त आहे? ए. वाशिम, बी. भंडारा, सी. नांदेड, डी. परभणी. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी, भंडारा. महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? ए. थंड हवेचे ठिकाण, बी. केळी उत्पादक ठिकाण, सी. गरम पाण्याचा झरा, डी. समुद्रकिनारा. महाराष्ट्रातील हरिहरेश्वर. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी, समुद्रकिनारा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी कोणता आहे? ए. जानेवारी ते मार्च, बी. जून ते ऑक्टोबर, सी. मार्च ते जून, डी. ऑक्टोबर ते मार्च. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ऑक्टोबर ते मार्च. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? ए. गोपाळकृष्ण गोखले, बी. आचार्य विनोबा भावे, सी. विनायक दामोदर सावरकर, डी. लोकमान्य टिळक. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी, आचार्य विनोबा भावे. 6वा प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यात 1942 मध्ये प्रतिसरकार कोणी स्थापन केले? ए. अच्युतराव पटवर्धन, बी. क्रांतिसिंह नाना पाटील, सी. शाहू महाराज, डी. वासुदेव बळवंत फडके. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी, क्रांतिसिंह नाना पाटील. क्रांतिसिंह नाना पाटील यांचं पूर्ण नाव यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. नाना रामचंद्र पिसाळ असं त्यांचं पूर्ण नाव होतं. लक्षात ठेवायचं आहे, नाना रामचंद्र पिसाळ. क्रांतिसिंह नाना पाटील यांचं पूर्ण नाव. पुढचा प्रश्न आहे, चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? ए. सुखदेव, बी. राजगुरू, सी. सूर्यसेन, डी. रामप्रसाद बिस्मिल. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सूर्यसेन. पुढचा 8वा प्रश्न आहे, लंडन येथील इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? ए. डॉक्टर खानखोजे, बी. लाला हरदयाळ, सी. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, डी. क्रांतिवीर सावरकर. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. श्यामजी कृष्ण वर्मा हे बॉम्बे आर्य समाजाचे पहिले अध्यक्ष होते. त्यांनी लंडनमध्ये इंडियन होम रूल सोसायटी, इंडिया हाऊस आणि द इंडियन सोशिओलॉजिस्टची स्थापना केली. लक्षात ठेवायचं आहे, काय काय स्थापन केलं त्यांनी? इंडियन होम रूल सोसायटी, इंडिया हाऊस आणि दी इंडियन सोशिओलॉजिस्टची स्थापना केली. कुठे? लंडन येथे. फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष कोणी स्थापन केला? ए. रासबिहारी बोस, बी. नेताजी सुभाषचंद्र बोस, सी. प्राचार्य ए. जी. रंगा, डी. यापैकी एकही नाही. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल पोलीस भरतीच्या दृष्टीने महत्त्वाचे पॉईंट्स पाहूयात आपण. राष्ट्रीय काँग्रेस 1938 आणि 1939 मध्ये हरिपुरा आणि त्रिपुरी अशा सलग 2 अधिवेशनांचे ते अध्यक्ष होते. राष्ट्रीय काँग्रेसच्या 1938 आणि 1939 मध्ये हरिपुरा आणि त्रिपुरी येथील जे सलग 2 अधिवेशन झाले होते त्याचे अध्यक्ष कोण होते? नेताजी सुभाषचंद्र बोस होते. त्यांनी 1939 मध्ये कलकत्ता येथे फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. त्यांनी दिल्ली चलो आणि जय हिंद अशा प्रसिद्ध घोषणा दिल्या. त्याचबरोबर तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा ही सुद्धा प्रसिद्ध घोषणा ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीच दिली होती. ॲन इंडियन पिलग्रिम हे त्यांचे आत्मचरित्र आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ॲन इंडियन पिलग्रिम हे त्यांचे आत्मचरित्र आहे.
पुढचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांनी 1918 मध्ये कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली? ए गोरखपूर, बी खेडा, सी सोलापूर, डी सुरत. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी खेडा. साराबंदी चळवळीचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले होते. यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. साराबंदी चळवळीचे नेतृत्व कोणी केले? तर ते सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले होते. कोणत्या जिल्ह्यातून? खेडा जिल्ह्यातून. 11वा प्रश्न आहे, विद्युत बल्बमधील तारेच्या कुंडलाचा विलयबिंदू कसा असतो? ए कमी असतो, बी अतिउच्च असतो, सी मध्यम असतो, डी यापैकी एकही नाही. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अतिउच्च असतो. विद्युत बल्बमधील तार कोणत्या धातूपासून बनलेली असते? तर ती असते टंगस्टनपासून बनलेली. टंगस्टनचा वितळबिंदू जर पाहिला तर तो आहे 3380 डिग्री सेल्सिअस. यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. टंगस्टनचा वितळबिंदू आहे 3380 डिग्री सेल्सिअस. जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते त्याला काय म्हणतात? ए व्होल्टमीटर, बी ॲमीटर, सी गॅल्व्हनोमीटर, डी जनरेटर. यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी जनरेटर. पुढचा प्रश्न आहे 13वा, तापी खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेला आहे? ए पूर्व, बी दक्षिण, सी उत्तर, डी पश्चिम. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी पश्चिम. 14वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील दगडी कोळशाच्या खाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? ए नंदुरबार, बी जळगाव, सी वाशिम, डी चंद्रपूर. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. दगडी कोळशाच्या खाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत. 15वा प्रश्न आहे, ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळवले जाते? ए मॅंगनीज, डी लोह खनिज, सी तांबे, डी बॉक्साईट. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बॉक्साईट. महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र हे कोणत्या जलसिंचनाखाली आहे? ए विहीर, बी कालवा, सी तलाव, डी उपसा सिंचन. हा सुद्धा रिपीट झालेला प्रश्न आहे वारंवार. याचं उत्तर माहिती असू द्यात. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए विहीर. सर्वाधिक क्षेत्र हे जलसिंचनाखालील हे विहीर क्षेत्राखाली आहे. पुढचा 17वा प्रश्न आहे, आर्यांचा आद्य ग्रंथ खालीलपैकी कोणता आहे? ए यजुर्वेद, बी ऋग्वेद, सी सामवेद, डी अथर्ववेद. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ऋग्वेद. 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. त्यापैकी ऋग्वेद हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र ग्रंथ मानला जातो. यजुर्वेद हा मुख्यतः उपासना कर्मकांडासाठी गद्य मंत्रांचा वेद आहे. आणि अथर्ववेद हे अथर्वांचे ज्ञानाचे भांडार, दैनंदिन जीवनातील कार्यपद्धती आहेत. आणि सामवेद हा राग आणि मंत्रांचा वेद आहे. यामध्ये संगीताचा उल्लेख आढळतो. पुढचा 18वा प्रश्न आहे, ग्रीकांनी कोणता नाट्यप्रकार साहित्यात रूढ केला? ए संगीत, बी शोकांतिका, सी प्रहसन, डी विनोद. याचं उत्तर आहे ऑप्शन बी शोकांतिका. ग्रीकांनी शोकांतिका हा नाट्यप्रकार साहित्यात रूढ केला. 19वा प्रश्न आहे, ग्रीक राज्यातील खेळाडू कोणत्या ठिकाणी खेळण्यासाठी एकत्र येत असत? ए अथेन्स, बी स्पार्टा, सी ऑलिम्पिया, डी बर्लिन. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी ऑलिम्पिया. 20वा प्रश्न आहे, इलियड व ओडिसी या महाकाव्याची निर्मिती कोणी केली? ए पिंडार, बी सोफोक्लिस, सी होमर, डी हिरोडोट्स. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी होमर. इलियड व ओडिसी या महाकाव्यांची निर्मिती होमर यांनी केली. 21वा प्रश्न आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? ए वर्धमान महावीर, बी भगवान बुद्ध, सी शंकराचार्य, डी यापैकी एकही नाही. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भगवान बुद्ध यांची. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत कोणी मांडला? ए केपलर, बी गॅलिलिओ, सी कोपर्निकस, डी आयझॅक न्यूटन.
आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी कोपर्निकस. पृथ्वी तसेच इतर जे ग्रह आहेत ते सर्व सूर्याभोवती फिरतात असा त्यांनी सिद्धांत मांडला. पुढचा प्रश्न आहे, मोनालिसा व दी लास्ट सुपर या अजरामर चित्रकृतीसाठी कोण प्रसिद्ध आहे? ए मायकेल अँजेलो, बी लिओनार्डो दा विन्सी, सी रॅफेल, डी यापैकी एकही नाही. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी लिओनार्डो दा विन्सी. 24वा प्रश्न आहे, गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत आपले विचार मांडले आहेत? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे. ए संस्कृत, बी पाली, सी हिंदी, डी यापैकी एकही नाही. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पाली भाषेत. गौतम बुद्धांनी पाली या भाषेत आपले विचार मांडले आहेत. 25वा शेवटचा प्रश्न आहे, आर्यांची कुटुंब व्यवस्था ही कोणत्या पद्धतीची होती? ए मातृसत्ताक, बी पितृसत्ताक, सी भ्रातृसत्ताक, डी यापैकी एकही नाही. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी पितृसत्ताक.